एक और मुकाबला मजा आने वाला है। पहली गेंद तेजी के साथ मैदान के बाहर, पहले ही गेंद पे इरादे स्पष्ट करते हुए, बताते हुए, जताते हुए कि हम आए और हम बस केवल आए नहीं, हम जीतने के लिए आए हैं। बढ़िया स्लॉट में डाली है पहली गेंद। एक्शन बढ़िया है फिलहाल गेंदबाज का, उसके साथ रिदम अच्छा है, लेकिन वो रिदम के साथ आप स्लॉट में गेंदबाजी नहीं कर सकते। पहली गेंद और पहली ही गेंद पे 6 में तब्दील शुभम। अगली गेंद इस बार पलटवार, अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, अच्छा गेंद। इस बार गेंद को जो उछाल है वो उछाल नहीं मिली। दोनों शुभम थे आमने सामने। अब आई गेंद पे उछाल नहीं मिली, ऑफ स्टंप के बाहर। पहली गेंद गलत डाली थी, वो स्लॉट में थी, उसके बाद एक अच्छी तब्दीली करते हुए, अच्छी गेंदबाजी करते हुए फिलहाल। अगली गेंद, इस गेंद को भी उड़ाया, लेकिन इस बार लॉफ्टेड कवर ड्राइव का स्ट्रोक, सिंगल मिलेगा। सिंगल के साथ ही स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। 3 गेंदों का खेल, 4 गेंदों का खेल हो चुका है समाप्त। रन बने स्कोरबोर्ड पे 8। 4 ओवर का मुकाबला, कम से कम 45 से 50 रन बनाने होंगे, क्योंकि टर्फ का खेल ये थोड़ा सा अग्रेसिव होता है। अच्छी फील्डिंग, सिंगल मिलेगा, गेंद सीधा उछलते हुए और गेंदबाज को लगते हुए। सिंगल के साथ ही 9 रन बनेंगे स्कोरबोर्ड पे। आखिरी गेंद अब इस ओवर की फिलहाल शुभम। एक और बढ़िया गेंद, एक और बिंदी गेंद, एक और डॉट बॉल और उसी के साथ ओवर की समाप्ति। सिंगल है, ओके सर। फोर्टीन। Oh, Yaves, quick reflexes. What a catch. Catch of the match. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी फिरतोय, वळतोय आणि टर्फ मध्ये बॉलला वळण देणं थोडं कठीण आहे, ते देखील आपल्या बाजूनी. यावेळेस चांगली बॉलिंग. एक धाव मिळेल तर एका धावेसोबत धावफलकही पुढे जात आहे. आता मात्र हवेशी वार्तालाप करणारा आणखी एक मैदानाच्या बाहेर. 1 more 6.
नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा कॅप्टन्स वेडिंग फॅम वॉरियर्स आणि मोदी मॅव्रिक्स. टॉस बाहेरच करूयात ना आपण. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वर कॅच. आणखी एक लाजवाब पकडली आहे. तोच खेळाडू आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. टॉस करूयात आपण मोदी मॅव्रिक्स आणि वेडिंग फॅम वॉरियर्स. टॉस साठी कॅप्टन्स रिपोर्टिंग करा लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य गरजेचं आहे. टॉस केला जाईल. हेड्स इज द कॉल आणि टेल इट इज. टॉस जिंकलाय. काय करताय? बॅटिंग. बॅटिंग करताय का? बघू बॅटिंग जास्त पहिली बेटर पडते आम्हाला. बॅटिंग मिळाली पाहिजे. थँक्यू सो मच कॅप्टन. वेलकम. येस चलिए करते मुकाबले को शुरुआत. बैटर्स आइए. सहा बॉल आणि 6 धावा लागल्यात. विकेट एकही गेली नाहीये. चांगली बॉलिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. निनाद आहेत. निनाद करगुटकर. पहिला बॉल आणि तो पहिलाच बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. विकेटचं पतन. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव टाकलाय त्या दबावाखाली त्या दडपणाखाली मात्र आता ती विकेट जाते कारण पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉल 6 आल्यात. टर्फचं क्रिकेट थोडंसं अग्रेसिव्ह खेळलं जातं.
आणि इथे देखील पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. कुलवा टप्प्याचा बॉल होता आणि त्या बॉलला अगदी खोदून काढण्याचाच प्रयत्न केलाय. पुढचा बॉल. इथे मात्र 14 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता असताना चांगली मॅच सुरू आहे. 13 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. क्लोज मॅच आहे. एका दुसरा षटकार मारावा लागेल. टार्गेटेड बॅटिंग करावी लागेल. इथे चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी. यॉर्करचा वापर केला. बॅटर पुढे आले होते पण पुढे आलेल्या बॅटरलाही हलकसं मागे खेचलंय कारण बॉलिंग त्या दर्जाची सुरू आहे. 12 बॉलचा खेळ झालाय. धावाही फक्त 12 लागल्यात धावफलकावरती आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्या 12 बॉलमध्ये 12 बॉल 35 हवेत. 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता असताना प्रत्येकाला वाटत असेल बॉलिंग टीम सध्या तरी डॉमिनेट करते आहे, त्यांचं वर्चस्व आहे, पण असं होत नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं वर्चस्व जास्ती वेळ टिकून राहत नाही, म्हणून तर तो क्रिकेटचा खेळ म्हटला जातो. 12 बॉल 35 हवेत. एक मोठी ओव्हर, 2 ते 3 षटकार. मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार आणि क्रिकेटचा खेळ त्या पलटवारासाठी ओळखला जातो. चांगला बॉल, चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचा वेग दिलेला नाहीये. स्लोअर वनचा वापर केलाय. अजिबात गती दिलेली नाहीये, ज्या गतीची अपेक्षा आणि आवश्यकता आहे सध्या तरी बॅटरला. पहिला डॉट. आता मात्र 11 मध्ये 35 हवेत. आता अग्रेसिव्ह व्हावं लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. नचिकेत डाऊन द बॉल चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह ती थोडीशी लॉफ्टेड केली आहे, पण आणखी लॉफ्ट करायला हवाय. बॉलला थोडंसं अजून एलिव्हेशन देण्याची आवश्यकता आहे. षटकार खेचावे लागतील, चौकार मारावे लागतील, कमबॅक करावं लागेल. 10 बॉल 34 ची आवश्यकता. इथे देखील पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल, लाजवाब बॉल. बॅटांनी पॅडच्या आतमध्ये बॉल. याही वेळेस फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल. सिंगल डबलनी जास्ती फरक पडणार नाहीये. बॉलिंग टीमला माहिती आहे सिंगल डबल्स ते आपल्याला जास्ती मॅटर नाही करणार. षटकार चौकार गरजेचे आहेत. प्रयत्न नक्कीच केला, पण त्या प्रयत्नाला ते यश मिळालं नाहीये. लीग फॉर्मॅट आहे, प्रत्येक मॅच महत्वाची आहे. आणि मात्र या षटकाराने मॅच मध्ये हलकसं कमबॅक केलंय. 26 धावा लागल्या धावफलकावरती. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 हवेत. 6 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता होगी. चला 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 स्पीडअप करा प्लीज. अतिरिक्त वेळ आपल्याकडे नाहीये, जास्ती वेळ नाहीये आपल्याकडे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. 6 बॉल 21 करायचे आहेत. त्या कशा केल्या जातील. पहिले काही बॉल महत्वाचे आहेत. जर मात्र पहिल्या 2 बॉलवरती पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आणि त्या प्रेशर मध्ये त्या दडपणाखाली तो पहिला बॉल वाईट आलाय. इथे हॅलो सिंगल मिळाली. 5 बॉल आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती वाईट, त्यानंतर सिंगल. 5 बॉल 19. आता मात्र हा बॉल इन दी एअर बराच वेळ हवेत होता, पण एलिव्हेशन ते जास्ती मिळालं. अंतर कापू शकलेलं नाहीये. टर्फचं क्रिकेट वेगळे चॅलेंजेस घेऊन येतो तुमच्या समोर आणि या टर्फच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागते. आता ही नो मॅन्स लँड मध्ये आणखी एक फक्त सिंगलच मिळेल. आता फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज, औपचारिकता शिल्लक आहेत.
इथे आणखी एक चांगला बॉल फक्त सिंगल त्या एका धावेने